10 ट्रॉफीज या पावसाळी हंगामामध्ये त्यांनी जिंकल्या, त्यामुळेच इन्फॉर्म टीम आहे. नाही नाही नाही, दोन शब्द फक्त. बटन बंद करायला चाललेला, बटनच आतमधून घालवला. 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव दिले, 2 वेळा आउट घेतले. इझी आपले संबंध. काय सांगू तुला, काय सांगू. भात आहे नुसता, मेन आयटम आहे. नमस्कार, मी आयुष सत्यवान पाटील. स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आपल्या गणसोलकर आयुष या यूट्यूब चॅनलवरील व्लॉगिंग सिरीजमध्ये. बरेच वेळेला असं झालं आपण क्रिकेटच्या मॅच बघायला गेलो आणि तिकडचे व्लॉग्स आपल्याला दाखवलं, पण आज तुम्हाला माझा कॉमेंट्रीचा पूर्ण दिवस दाखवतो. म्हणजे सुरुवात मी अगोदर कॉमेंट्रीपासूनच केलेली, पण कॉमेंट्रीचा पूर्ण दिवस अजूनपर्यंत आपल्या व्लॉगमध्ये दाखवलेला नाही. म्हणून तुम्हाला आज सगळं दाखवतो, कॉमेंट्रीचा सेटअप कसा असतो आणि दिवसभर म्हणजे आम्ही ॲज अ कॉमेंटेटर्स काय करतो. आमच्यासोबत असतात ते स्कोरर्स, टेक्निकल ऑपरेटर्स, लाईव्हवाले, ते सगळे काय करतात ते सगळं तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवतो. आजचे दिवसाला सुरुवात करण्या अगोदर आता घड्याळामध्ये 10 वाजल्यात आणि आयोजकच नाही आहे, आयोजकच गायब आहे. लाईव्हची टीम आमची रेडी आहे, हे बघा. तेजस कोळी, आम्ही आलो. मंदार पाटील कुठे आहे तू मित्रा? फोन करते मला, लवकर ये टीम आल्यात. अरे मंदारच नाही आला, मॅच कशी काय चालू होईल. तर आता वाट पाहू आणि आजच्या ब्लॉगला करूया सुरुवात. लेट्स गो. 15 मिनिटं झाली, गुतलेली वायर सोडत आहे, अजून नाही सुट्ट. दिवसाच्या सुरुवातीला स्ट्रगल बाबा. जुगावला मॅच आहे. टुर्नामेंटचं नाव आहे स्कोरर चषक. 2 दिवसाची टुर्नामेंट आहे. काल पण मी होतो आणि राहुल शिरसाट सर होतं कॉमेंट्रीला. आज मी आणि विघ्नेश सर कॉमेंट्रीला. पण तोपर्यंत ग्राउंड बघा, जुगावचा ग्राउंड आहे. लफडा चषकचे व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, पण आता पण बघा. आज थोडीशी वेगळी फील आहे ना, आज आपण ऑफिशियल कॉमेंटेटर आहोत म्हणून. बघा लाईव्हला सगळी कामं करायला लागतात. अगोदर कॅमेरा वगैरे सेट करायचा, याचा गुता अजून नाही सुट. अटकले रे बिचारा, अटकले. तर आज काय होणार आहे, आजच फायनल असेल. एकूण 8 टीम्स आज खेळतील. काल कोण गेली त्याच्यात? कुमार 11 तुर्बे काल गेली फायनलला आणि आज एक टीम जाल, त्याच्यामधून कसं काय आहे ते होईल. आज पण मस्त टीम्स आहेत. म्हणजे नवी मुंबईच्या ज्या पावसाळीच्या टॉप टीम आहेत ना, ऐरोली कोलीवाडा आहे, साईनाथ दिवा आहे, ज्यांनी कालच म्हणजे दिव्यातच फायनल मारले. परत एक मसलट टीम पण आहे, ती माहिती नाही मला कुठली आहे, पण आज बघायला भेटेल. आणि कॉमेंट्रीचा ह्योच फायदा आहे ना, का म्हणजे ज्या टीम्स माहिती नाही, जे प्लेयर्स माहिती नाही, ते बघायला भेटतात आणि त्यांच्यावर कॉमेंट्री पण करायला भेटतं. मग बघूया आजचा दिवस कसा होता. आणि प्रियदर्शनी बेलापूर पण आहे आज, ती पण चांगली टीम आहे नवी मुंबईची. म्हणजे आज पण मजा येणार आहे मॅच बघायला. काल पण एक मॅच भारी झालेली. किती 103 का 104 धावा चेस करत होते वाशी बॉईज, वाशी रॉयल्स माफ करा. 4 ओव्हरमध्ये 104 धावा चेस करत होतं, पण लास्टच्या बॉलवर 5 धावा पाहिजे होत्या. इतकी जवळ झालेली ती मॅच, मस्त झालेली. आणि लास्टचा बॉल थोडासा खाली बसला म्हणून तो 6 नाही गेला, नाही तर तो पण जवळजवळ 6 होता आणि त्या धावा चेस झाल्या अशा 4 ओव्हरमध्ये. आज पण होप करू का तसेच इंटरेस्टिंग आणि अटीतटीच्या मॅचेस होतील आणि बघायला मजा येईल. अर्ध्या तासाचे मक्षी आता आयोजक फायनली आल्या नाही तर महाराजची पाली. काही खरं नाही आपलं आज. काय बोलतं, आम्ही तेजस कोहलीचा प्रोफाईल बघतो चॅट जीपीटीवर. बघा काय येत आहे, चॅटिंग बघा किती गेलं मी. फुल पहिला इंग्लिशमध्ये करतो तू, नंतर मराठीमध्ये. चॅट जीपीटी पण मराठी बोलतोय. बाबा ऑफिशियल स्कोरर बघा आपला आज, माउंटेन ड्यू डर के आगे जीते. विघ्नेश सर पण आहेत. विघ्नेश सर व्लॉग चालू आहे आपला. आज विघ्नेश सर आहेत सोबत, काल राहुल सर होते आणि आज पण मजा आहे. आता मसला टीमची मॅच चालू आहे, त्यांच्या अगेन्स्ट वाशी बॉईज आहे. वाशी बॉईजनी टॉस जिंकून फिल्डिंग घेतलंय. मानगावची पुढची बहुतेक टीम आहे ती.
म्हणजे बऱ्याच लांबून आल्यान, पण ते इथंच राहतात असं बोलतो तर बघू आता. पहिली मॅच झाली ती वाशी बॉईजने जिंकली आणि आता ऐरोली कोलीवाडा वर्सेस साईनाथ दिवा म्हणजे अभि जोशी वर्सेस उमी केनी यांची मॅच चालू होणार आहे. आता तुम्हाला एक चांगला अँगल दाखवते मागच्या साईडची, तिथून बॅटर्सचे चांगलं शॉट्स येतील आणि बॉलर्सचं पण चांगले बॉल आपल्याला बघता येतील. म्हणून आता इथून कॉमेंट्री बॉक्समधून आपण मागं चाललो पिचचे, तिथून तुम्हाला दाखवतोय आता. अभि जोशी यांची टीम आहे ऐरोली कोलीवाडा. आता त्यांची उमी केनी संचाची मॅच आहे. उमीने पहिलेच बॉलवर चौका मारलाय. फिफ्टी झाली उमीची. पहिली इनिंग झाली आणि उमीने एकट्याने 63 धावा केल्या. 81 काहीतरी धावा झाल्या त्यांच्या आणि जाम फायटिंग टोटल आहे आता, कारण की 16चा रन रेट असं दुसऱ्या ओव्हरमध्ये चेस करायला. पण ऐरोली कोलीवाडाजवळ पण चांगले बॅटर आहेत. अभि जोशी झाला, मनोज चव्हाण झाला, अनिकेत सालुंके पण चांगली बॅटिंग करतात. परत अजून बॅटर्स आहेत त्यांच्याकडे चांगलं. मग आता 2-3 बॅटर्सवर म्हणजे पूर्ण ही रिस्पॉन्सिबिलिटी असेल का त्यावेळी चांगला स्टार्ट द्यावा आणि चेस करावं. पण उमेशांची बॉलिंग पण चांगली आहे. बघूया आता कसं काय होतंय ते. आखोटाबाचा बॉल अगदी कॅज्युअल सिंगल आले. 3 बॉल मॅच जवळजवळ क्लिअर झालंय. फक्त आता अजूनही करायचे 3 बॉल बाकी आहेत आणि एवढ्या धावत नाही निघणार. म्हणजे उमेशचं मॅच जिंकतील आता ही. आज घडी 24 अशा स्थिती. दुसरी मॅच पण झाली आणि ओमिकेरीची टीम ती मॅच जिंकली. कॉमेंट्री करत होतो म्हणून मला ती शूट नाही करता आलं ओमीचा शॉट्स, पण त्याच्यात पण उमीने परत हाफ सेंचुरी मारली. बॅक टू बॅक 2 हाफ सेंचुरी झाल्या त्याच्या. आणि आता गोठिवली वर्सेस प्रियदर्शनी मिलापूरची मॅच चालू आहे. विघ्नेश्वर कॉमेंट्री करतात, तोपर्यंत आपण जेवण घेऊ. दाल खिचडी आहे, आरामात मस्त जेवायचं. आपल्यासाठी स्पेशल जेवण होता. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी स्पेशल 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हो म्हणायला गेलता. चला मॉर्निंग तिथं जेवायचं टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये डावाला मजा येईल भाई, डावाला मजा येईल. हो मजा येईल, मस्त होती. गोलंदाजी ट्रॅकवर साहिल भावेश भोईर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. आता तुम्ही जोर घाला, दमलन पोरं आयोजन करून करून. रुणाल मात्रेचा फटका आलाय. क्षेत्ररक्षक दाखव दाखव. आई आहे, भात आहे नुसता. मेन आयटम आहे. कांदा लिंबू अशी समजून जावा सगळी काय आहे. चांगली बॅटिंग, चांगला खेळ सुरू आहे सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉल दिले समोर आणि रुणाल म्हणेल ये दिल मागे मोड. आणखीन एक तडका येतोय रुणाल म्हात्रेच्या बॅट मधून. एक क्रॅकिंग षटकार. बोटीला शिकाडी भेटली आपल्याला. खुश आहे आज. रुणालने जोर घातले का? रुणाल म्हात्रे का बॅटिंग करतोय. आणखी एक लाजवाब एक साऊथ टॉप ग्राउंड एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. रुणाल म्हात्रेचं बॅक टू बॅक अर्धशतक. कराव्याच्या मैदानावर शुक्रवारी अर्धशतक झळकावलं. 62 धावांची झंझावत केली गेली. आज जोगावच्या मैदानावर दाखवतो आपले दमखम रुणाल म्हात्रे अर्धशतक. लाज यावेळेस बॉडीला पेंट केला. चिकन साठी थांबलाय, बोलतो चिकन येईल तेव्हाच मी जेवण. श्रावण आहे का? बाबा बाबा बाबा, रविवारचा उपवास, सोमवार. फटका चांगला सामना गबावा लागला इथे. फटका आणखी काय सांगू तुला, काय सांगू. रुणालला काय खाऊन येईल बाबा बाबा. 250 2 दिवसांत. कोयता धार केली. कापल बघ, कोयता कापल.
वाईट. तुमच्या बाहेर अंपायर बॅटिंग आहे यार रुणाल. हाफ सेंचुरी केलं रुणालने, मस्त बॅटिंग केली. गोठवलीचा मॅनेजर केतन शेलार ऑफिसवर शायला का डायरेक्ट. जा आता का नवीन पोरांना चान्स येतं. चांगली परत सगळे नवीन हा. नवीन सगळी टेन्शन नाही. डिसाईड. फसला चेंडू हवेत आहे, विपुलचा खाली आहे. चेंडू खोईचा परतावा लागेल. यावेळी सौंदर्य फटका चांगला आहे. चेंज ऑफ पेसला रीड केलाय. हाताळत असताना फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल, त्याच्या डोक्यात पुन्हा एकदा तयार होतोय. खेळ आहे मंच आवश्यकता. क्षेत्ररक्षक खाली येईल आणि फटका आलाय. पुन्हा एकदा तयार होतोय. बटन बंद करायला चाललेला, बटनच आतमधून घालवला. कॅमेरा आहे. हा बॉल मध्ये 15 धावा डिफेंड करायचे. दाखवून समोर आहे. चॅलेंजला सुरुवात. तीन बॉल मध्ये फक्त एकच धाव दिले, 2 वेळा आउट घेतले. इझी आपल्या संबंध करू शकतो. एक बॉल 7 पाहिजे. आता जिंकलो मी. लास्ट बॉल टाकायची गरज नाही बाई. आज गडी आलाय आपला. तो व्लॉग काढायला नाही आला. तो नेरूलच्या बरोबर आलाय. जर्सी बघा, नेरूल 11. पण काही कारणास्तव त्याला आता राखीव खेळाडू म्हणून बनवलंय. नंतर खेळेल तर तो कॉमेंट्री करतात, नंतर तुम्हाला दाखवतोय. फॉर्मला असलं तुम्ही सगळी करा जिंकताच नुसतं. काल जिंकलंस, अजून कधी बघू. आज पण आहे अर्धी टीम जिंकून जिंकलंस काल. चिनू पाटील बॅट्समन. लय टाइम आहे अजून 2 मॅच आहेत. झोप करून जेतो बरे. पैसे कधी चालू आहे ते सांग. तुम्ही सबस्क्राईब कराच नाही. बघ का तू. त्याचं समज नाही ना. अजून 1000 सबस्क्रायबर नाही व्हायला. पैसे चालू ना. ए पोराव करा सगळ्यांनी सबस्क्राईब. सगळे बोला सबस्क्राईब करा. कॅमेरा तर आहे फिरवला लगे 6. कॅमेरा जातो आहे. कॅमेरा चालूच ठेव. हो. उसका रेट सही है. कितना रिकॉर्ड किया? ये ऐसा वाला किया. अभी किया. आया 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 अभी इस पे आया. एवढे संपणार नाही. मारली होती 6 मारली. यो बघ कोण. हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. झेल पकडला जातोय. खूप चांगला झेल.
अरे वा 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 वा, काय सांगू तुला. फटका हवेत आहे. केतुशीला त्या खाली पोहोचेल. खूप चांगलं जजमेंट, खूप चांगला झेल पकडला जातो केतुशीला. हे हर्षन, हर्षन मॅनेजरनी कॅच पकडली वारीवाली. पहिला बॉल फेकलाय समोरच्या. यावेळेस लेफ्ट बॉल फेकला. लॉंग ऑन रिलीजला. पहिला बॉल शॉटला. तो फटका चांगला आहे. मिडविकेट रिलीजला क्लिअर करणारा मराठी करामध्ये खूप चांगला आहे. कुत्रा चालते बघा यांच्याबरोबर. जिथं बॉल झाल तिथं कुत्रा जात आहे. फलंदाजीसाठी आलाय. ओव्हरमध्ये यावेळेस ऑन साईडला मात्र एक पॅकेटवर पाणी मिळतोय. कॅच यार. पकडला जातोय. कडक उचलले मॅच. 5-6 मध्ये 10 पाहिजे होत्या. पहिल्या बॉलवर विकेट भेटली, त्याच्यानंतर वाईड आला आणि परत आता बॅक टू बॅक दुसरी विकेट भेटले. फुल कडक चाललंय मॅच. तीन बॉल 8 राहिलेले आणि तेव्हा प्रणल आला आणि प्रणलने एक 6 मारून दुसरे बॉलवर लगेच 2 धावा केल्या आणि मॅच क्लिअर. म्हणजे ते असं वाटत होतं का नेरूल जिंकल, पण मॅच पलटली पूर्ण प्रणलनी आणि गोठिवली जिंकले. मग आता गोठिवली वर्सेस दिवा असेल आजच्या दिवसाची सेमीफायनल आणि त्याच्यानंतर कुमार तुर्बे गेले फायनलला. बघूया आता फायनलला कोण जात आहे. आणि 5,000 सेकंड प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. रचित स्वराजचा पेस भारी आहे बोलतो विनायकले. लादला पुऱ्या लादला. कॅमेरा ऑपरेट SD लावायचं. सुशील दाखवल, सुशील दाखवतोय. चला मागच्या दिशेने जाऊया. 3 ओव्हरचा सामना आहे. सायना देवा टीमने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. मेगा फायनलचा सामना एका बाजूला कुमार 11 तुर्बे त्यांच्या विरोधामध्ये अगदी सायना देवा असा सामना पाहायला मिळते. स्कोरर चषक 2026 चा हा भव्य दिव्य सोहळा आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन घेतली. अप्रतिम आयोजन पाहायला मिळतं आणि मेगा फायनलच्या मॅच मध्ये हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना दिसतील. काय बोलतो सागर? भावेशबद्दल काय बोलायचं आहे का तुला? भावेशबद्दल काय बोलायचं आहे? फायनल कोण मारेल? ऑब्विसली कुमार 11 तुर्बे, बिकॉज 10 ट्रॉफीज या पावसाळी हंगामामध्ये त्यांनी जिंकल्या. त्यामुळेच इनफॉर्म टीम आहे. आज या मॅचमध्ये आय थिंक ओमी किडी नसेल, त्यामुळेच वरचढ असेल कुमार 11 तुर्बे. डेफिनेटली मला वाटते हा सामना जिंकेल, पण कोणीही सामना जिंकू. ही स्पर्धा अप्रतिम राहिली आहे, सक्सेसफुल झाली आहे. त्यामुळे स्कोरर चषकाचे सगळ्या आयोजकांचं मनपूर्वक आभार. कोणी जिंकू दे, क्रिकेट जिंकलं पाहिजे आणि क्रिकेट जिंकलं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. ऑल द बेस्ट दोन्ही टीमसाठी, दिवा आणि तुर्बे टीमसाठी. तुर्बे आहे फेवरेट. आता बहुतेक तुर्बे जिंकल, सगळ्यांचा त्यांनाच पाठिंबा आहे. बघूया आता कोण जिंकल. या ट्रॉफीज आणि जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली आहे. मॅन ऑफ द सिरीजची बॅट विनोद भगत, जतीन बॉल बॉय बॉल द्यावाला. दादा मागणी आले खास तुम्हाला विचारायला सांगितले का आयोजन कसं वाटतं तुम्हाला? आयोजन खूप सुंदर आहे आणि नेहमी असं आयोजन पोरांनी केला पाहिजे. जुगावमध्ये एक मस्त स्पर्धा आयोजित होता, पण यांना विसरायच्या आधी बोलतात
नाही दोन शब्द फक्त दोन शब्द सुगावचा चॉकलेट बॉय आहे तो भरपूर नाचतो. आवरा करायच्या बदली 2 शब्द बोललं असतात. कसं वाटतं तू माझ्याशी हरून? काल बी हारलो आज बी हारलो जाऊ दे. तेजस पण होते का? तेजस पण होते का? तेजस पनवते नाही ते कट करी. तेजस पनवते तो नसेल ना बॅटिंग पण चालते बॉलिंग बी चालते. फायनल मॅच आहे. स्ट्रगल केलं आयोजन करताना. तोंड बघू शकता स्ट्रगल साथ दिले 2 दिवस काम चांगले ब्लॉग बघतात सगळं. अजून तुमच्या गावात गावातून कॉमेंट एकदा बघा त्याची आवडली तर सांगा. कॉल करा. स्कोर सगळा यो आहेत पी. अरे थँक्यू बाजूला पण बसलेला स्कोरर हेमंत पाटील कोणाचं नाव पूर्ण जाईल यावेळी देखील ऑन द फटका चांगला थांब नाही. स्वीप केला स्वीपचा जबाब व्यक्त करत आहोत. फुल बॉल ताकदीने केलाय प्रहार. पाटील चेंडू लोकबॉल सीमारेषेवर राहून जुमेवाचे आपल्या लाडकी युवा नेता श्री अभिषेक प्रभाकर भोईर. आणखी एक मोठा फटका परंतु यावेळेस रेल्वेशन जास्त लांबी कमी. मारला नाही. त्याच पद्धतीने आमची ऑर्गनायझिंग कमिटी विथ द स्टाईल विथ द पॉवर विथ द एलिगन्स स्कोरर जसे 2026चा चॅम्पियन निश्चित झाला. कुमार इलेवन तुर्बेने मॅच जिंकली आहे. हार्दिक अभिनंदन. फायनल झाली, जाम इंटरेस्टिंग झाली. भूषण पाटीलची परत आता जी जुनी बॅटिंग होती ना ती बघायला भेटली का? मजा आली का नाही भूषण पाटीलची बॅटिंग बघून? हेलिकॉप्टर 2 शॉट मारलं, 2 6 आणि जाम मोठे 6 मारलं. जाम भारी मॅच झाली. स्कोरर चषक 2026 फायनल भूषण पाटीलच्या कुमार इलेवन तुर्बेने जिंकली आहे. फिक्स झालंय. आता बक्षीस समारंभ होईल, त्याच्यानंतर सगळा शेवट संपू. आणि तुम्ही बघितलंच आता कसं म्हणजे पूर्ण दिवस होता आपला कॉमेंट्रीमध्ये. आपण दिवसभरामध्ये काय काय करतो, कसा सेटअप असतो आपला सगळा कॉमेंट्री पॅनलचा. त्याच्यानंतर मॅचेस कशा होतात आणि काय काय म्हणजे कठीण परिस्थिती येतं समोर. जी रबाल्याची सिच्युएशन झाली होती का ते टाईमवर आले नाही, मग त्याच्यानंतर नेहरूला कॉल केला, नेहरू आले टाईमावर. सगळ्याच या म्हणजे आता आयोजकांना फेस करायला लागतात आणि एकदम चांगल्या रीतीने सगळ्यांनी हँडल केला. स्पर्धा 1 नंबर झाली. टीमची पण चांगली साथ भेटली आणि सगळं झालं आहे. आता चला आता बक्षीस समारंभ दाखवतो तुम्हाला, त्याच्यानंतर हा ब्लॉग इथेच संपू. काही नाही आता खपली मॅच बीच. रातची काय भेटायचं मला? रातची काय भेटायचं? ए का महिलांना डायरेक्ट लाच बाबा. चला मग अशी होती टुर्नामेंट स्कोरर चषक 2026. मस्त झाली सगळी टुर्नामेंट. तुर्बे संघ आला चॅम्पियन. मग आजचा ब्लॉग ठेवूया इथपर्यंतच. मजा आली सगळं पूर्ण दिवसामध्ये सगळं कव्हर करताना. ओमिकेनीची बॅटिंग आपण बघितली, भूषण पाटीलची शेवटच्या सामन्यामध्ये क्लास आपण बघितली, बॉलिंग चांगली राहिली स्वराज मात्रे, साहिल नाईकची. आणि त्यानंतर अखेरकार जतीन पाटीलची बॅटिंग काल चांगली झालेली. थोडासा बॅटलक होता, आजपर्यंत येऊ शकला नाही तो. मग चाललाय काला चौकीला आज आमचा अंपायर फक्त बोट दाखवतो, तो दिसतच नाही. मग आजचा व्लॉग ठेवूया इथपर्यंतच. असेच आणखीन काहीशे मजेशीर व्लॉग बघण्यासाठी आपल्या गणसोलकर आयुष्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.